माझा नमस्कार. मी बोलवल्यामुळं आपण सर्व पत्रकार बांधव आलात, त्यामुळे आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आज पत्रकार सोबत संवाद साधण्यासाठी मी आज तुमच्या पुढे जे काही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा जे काही सुशोभीकरण झालेलं आहे त्या विषयावर तुमच्यासोबत बोलणार आहे. मागे अनेक वर्षापासून मातंग समाजाची मागणी आहे की अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनी भागात यावा, यासाठी समाजातील सर्व समाज बांधवांनी अनेक वर्षापासून आंदोलनं केलेली आहेत, निवेदनं दिलेली आहेत. त्यानंतर 2 वर्षापूर्वी जो काही आता मोठा रस्ता होणार होता 100 फूट रुंदीचा, त्या रुंदीकरणामध्ये जे काही दुकानं आहेत स्मारकाच्या समोर ती दुकानं पाडल्या जाणार होती आणि त्या दुकानं पाडल्याच्या नंतर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनी भागात येणार होता. त्यासाठी काम सुरुवात करण्याच्या अगोदर आपण एक रस्ता रोको आंदोलन केलं होतं समाज बांधवाच्या वतीने. त्याच्यामध्ये जे काही इंजिनियर आहेत PWDचे सुमित पाटील यांनी 100 फुटाचा रस्ता होऊन शॉपिंग सेंटर पाडण्यात येईल असं लेखी पत्र दिलं होतं. त्यानंतर ते पत्र दिल्याच्या नंतर कामाला अद्याप सुरुवात न झाल्यामुळे काही दिवसांनी 8-10 दिवसाच्या नंतर आपण त्या मागणीसाठी पुतळा दर्शनी भागात यावे म्हणून आमरण उपोषण करायला सुरुवात केली. आमरण उपोषण करत असताना त्याच्यानंतर आपण साखळी उपोषणाची सुरुवात केली. असं करत करत त्याच्यामध्ये जवळजवळ 4-5 दिवस गेले. आंदोलन एवढं तापलं की पूर्ण महाराष्ट्रातल्या मातंग समाजांना त्याची जाणीव झाली. नांदेड जिल्ह्यातला समाज जागृत होऊन या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे समाजाची ताकद वाढल्याच्या नंतर जे काही दुकानधारक आहेत ते आपले इथलचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे काही कार्यकर्ते आहेत व इथलचे काही राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांची दुकानगाळे असल्यामुळे त्यांनी ते दुकान पाडण्यास नकार दिला. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीसाठी न्यायालयीन लढावा लागेल असं समाज बांधवांनी एकत्र येऊन ठरवलं. औरंगाबाद खंडपीठामध्ये आपण याचिका दाखल करण्यासाठी गेलो होतो. आपण सर्व समाज बांधवाच्या माध्यमातून आम्ही 4-5 लोक तिथे गेलो होतो. तिथे गेल्याच्या नंतर आपण तिथलच्या वकील साहेबांना जे काही रक्कम आपण त्यांना बोलली होती 50,000 रुपये त्यांची फीस होती. त्यामुळे आपल्याकडे अद्याप त्यावेळेला समाज बांधवांनी कुठलीही वर्गणी केली नव्हती. त्यामुळे आपल्याकडे काही पैसा वगैरे नव्हता. त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या अकाउंटचा 25,000 रुपयाचा चेक वकील साहेबांना देऊन 50,000मध्ये 25,000 रुपये ॲडव्हान्स त्यांना आम्ही दिली आणि आपलं पिटिशन बालाजी चुकुलवाड यांच्या मार्फत दाखल केलं होतं. त्याच्यानंतर आम्ही कंधारला आल्याच्या नंतर आपलं जे काही आंदोलन होतं ते चालूच होतं. चालू असल्याच्या माध्यमातून आंदोलन तीव्र झाल्यामुळे इथलच्या प्रशासनाने काही गोष्टीमध्ये खूप चलबिचल करून वेगवेगळे त्यांनी आम्हाला पत्र दिले. दुकानदारांना नोटीस दिली, आम्हाला पत्र दिले की हा रस्ता होणार आहे. नंतर मग इथलच्या कलेक्टर साहेबांनी त्याच्यावर एक समिती नेमवली. समितीच्या माध्यमातून 75 फुटाचा जो रस्ता आहे असं दाखवण्यात आलं आणि ते त्यांनी शय दाखल केला. त्याच्यामुळे जे काही कारवाई होती कोर्टामधली ती थांबल्या गेली. त्याच्यामुळे समाज हा परत संतापल्याच्या नंतर आपल्या आमदारांनी आपल्या समाजांना विश्वासात घेऊन बोलवून तिथे सांगितले की अण्णाभाऊ साठेचा पुतळा तुम्हाला दर्शनी भागात पाहिजे ना, तर आपण तुम्हाला कुठेतरी एक जागा उपलब्ध करून देऊया. कंधार शहरामध्ये 2-3 ठिकाणी असे स्पॉट आहेत. त्या स्पॉटमध्ये तुम्ही कुठलाही एक स्पॉट निवडा, तिथे मी तुम्हाला जागा उपलब्ध करून देतो असे त्यांनी सांगितल्याच्या नंतर जे काही आपले समाज बांधव होते इथलचे जे काही तहसीलदार आपले राम बोरगावकर साहेब यांच्याशी संवाद साधल्याच्या नंतर त्यांनी तहसील कार्यालया समोरची जी जागा आहे ती सर्वानुमते बसून समाजाने ठरवली की आम्हाला तहसील कार्यालयासमोरची जागा मिळवून द्यावी, आम्हाला ती मान्य आहे. त्यानंतर ती जागा आपले आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ती जागा नमुना नंबर 43 लावून ती अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या नावे लावून नमुना नंबर 43 आम्हाला देण्यात आला आणि ते आंदोलन थांबवल्या गेलं. थांबवल्याच्या नंतर जे काही 4 दिवसांनी त्या जागेचं लोकार्पण सोहळा करणार होतो आपण. त्याच्यामध्ये आपल्याच काही समाजामधल्या 1-2-4 बोटावर मोजणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्या जागेचा विरोध करून किंवा पूर्वी त्यांचा विरोध प्रताप पाटलाला होता, त्यांनी ते राजकारण करून तिथलचा जे काही जागेचा होतं कार्यक्रम त्यांनी तो
उठवल्याच्या नंतर कार्यक्रम तिथे रद्द झाला. त्याच्यानंतर 2 वर्ष गेली, जैसे ते तैसे कार्यक्रम राहिला होता. त्याच्यानंतर अचानक जे आता आडगळीत पुतळा आपला अण्णाभाऊ साठेचा आहे त्याच ठिकाणी सुशोभीकरण करण्याचं काम इथलच्या आमदारांनी केलं. अचानक 18 तारखेला असा निर्णय कशामुळे घेण्यात आला हे आमदार साहेबांनी अगोदर आम्हाला कळवावं. कारण ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की ते दुकानाचे गाळे काही पडणार नाहीत, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला दर्शनी भागामध्ये जागा देतो, आणि आज तेच आमदार म्हणतात की जिथे आहे तिथे तुम्ही स्मारक करा, तिथे मी भव्य दिव्य करून देतो. पण मातंग समाजाची अस्मिता असलेले अण्णाभाऊ साठे हे जे काही मातंग समाजाचं दैवत आहे ते एक भिंतीच्या आडवा असल्यासारखे आहेत, ते समाजाला मान्य नाही. पण आपल्यामध्ये जे काही 2-3 कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरचेच माणसं घेऊन समाज आमच्या पाठीशी आहे असं आमदारांना सांगून तिथे त्यांनी तो उद्घाटन सोहळा पार पाडला. उद्घाटन सोहळा पार पाडताना आज आचारसंहिता लागलेली आहे, तरी आपल्या इथलचे जे सीओ आहेत UPSC MPSC करून त्यांनी ह्या पदावर आलेले आहेत, त्यांनी सुद्धा या आचारसंहितेमध्ये उद्घाटन केलं. माझं म्हणण्याचं एवढंच तात्पर्य आहे की इथलच्या प्रशासनावर सुद्धा आमदार चिखलीकरांचा दबदबा एवढा आहे का की आचारसंहितेमध्ये सुद्धा अधिकारी उद्घाटन करतो? ही कुठली लोकशाही आहे? लोकांना त्यांची काही वैयक्तिक काही आहे की नाही? त्याच्यामुळे इथलचे आमदार मातंग समाजामध्ये 2 गट निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. जी लोक एकत्र होती त्यांच्यामुळेच विभागल्या गेली आणि त्यांच्याचमुळे अजून डबल लोकांमध्ये तेढ निर्माण झालेला आहे. समाजामध्ये 2 गट पडलेले आहेत. त्याच्यानंतर आता जे काही काम होणार आहे ते समाजाला मान्य नाही. ती जागा जी आहे, जे शॉपिंग सेंटर आहे, ती दुकानं पाडल्याशिवाय तिथे कुठलेही काम करू नये अशी शिवसाहेबांना मी या सोशल मीडियाच्या आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून सांगतो की शिवसाहेब, ती जी जागा आहे ती जागा अण्णाभाऊ साठे हा स्मारक दर्शनी भागात यावा अशी मागणी आहे समाज बांधवाची. त्याच्यामुळे तिथे काही काम सुरू करण्यात येऊ नये, अन्यथा तिथे जर काम सुरुवात जर केलं तर मातंग समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल आणि नगरपालिका असेल किंवा इथलचं प्रशासन असेल त्याला सर्वस्व जबाबदार राहील. त्याच्यानंतर असा विषय आहे की ज्या वेळेला राजकारण करतात त्यावेळेला महामानवाच्याच नावाने तुम्ही राजकारण करू नका, समाजामध्ये तुम्ही भांडणं लावू नका अशी आमची विनंती आहे इथलच्या आमदार साहेबांना. जे मागच्या वेळेला घडलं ते त्या सगळ्या गोष्टी या आमदार साहेबांना माहिती होत्या. त्यांनी राजकारण करत असताना वैयक्तिक कोणावरही टीका करू नये. कोण कोणाचे काय खाले आणि कोण कोणाचे काय गेले याच्यावरती जास्ती मी बोलण्यापेक्षा जे काही आता त्यांच्या सोबत आहेत तेच मागे त्यांच्या विरोधात होते ते त्यांना सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे त्या लोकांनी याच्यामध्ये काम करत असताना अण्णाभाऊ साठेचा पुतळा हा दर्शनी भागात यावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. एवढं बोलून मी थांबतो.